3 दिवसांपूर्वी बातमी आली होती इराण अमेरिकेतल्या शांतता कराराची, ज्या युद्धाचा परिणाम सगळ्या जगावर झाला. ज्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, शेअर बाजार क्रॅश झाला, ते युद्ध थांबवण्याची घोषणा इराण आणि अमेरिकेकडून करण्यात आली होती. त्याचवेळी या दोन देशांमध्ये एक शांतता करार होणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली. अखेर 18 जूनला दोन्ही देशांनी या शांतता कराराला अधिकृत मान्यता दिली आहे. इराण आणि अमेरिकेत ऐतिहासिक असा शांतता करार पूर्ण झाला असून या कराराचे सगळे डिटेल्स जाहीर झालेत. युद्ध थांबल्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझचं काय होणार, त्यावर कोणाचं कंट्रोल असणार, इराण न्यूक्लिअर वेपन्स बनवणार का, अमेरिका इराणला नुकसान भरपाई देणार का, असे अनेक प्रश्न विचारले जात होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या शांतता करारातून मिळाली आहेत. या 14 कलमी करारावर आज सकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही उपस्थित होते. खरं तर हा शांतता करार 19 जूनला स्वित्झर्लंडच्या जिनेवा शहरात केला जाणार होता, पण तो नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच पूर्ण करण्यात आलाय. इराण आणि अमेरिकेत जो शांतता करार झाला, तो करार नेमका आहे काय, न्यूक्लिअर वेपन्सच्या विषयावर कोणी माघार घेतली, अमेरिका इराणला किती नुकसान भरपाई देणार, या कराराची A to Z डिटेल माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. इराण अमेरिकेच्या करारातला पहिला मुद्दा आहे सगळ्या आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं. या करारानुसार इथून पुढे अमेरिका, इराण आणि त्यांचे मित्रपक्ष आखाती प्रदेशातल्या त्यांच्या सर्व लष्करी कारवाया त्वरित आणि कायमस्वरूपी थांबवतील. यामध्ये लेबनॉनचाही समावेश आहे. खरं तर अमेरिकेनं इराणसोबतचं युद्ध जरी थांबवलं तरी आम्ही लेबनॉनवरचे हल्ले कमी करणार नाही, असं इस्रायल ठामपणे सांगत होता. त्यामुळं या शांतता कराराला इस्रायलचा विरोध आहे. पण आता करारानुसार इस्रायल लेबनॉनमध्ये करत असलेले हल्ले थांबवणं अपेक्षित आहे. इस्रायलचं म्हणणं आहे की लेबनॉनमध्ये ॲक्टिव्ह असलेली हिजबुल्ला ही इराण समर्थक संघटना त्यांच्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळं आम्ही लेबनॉनबाबत जी काही सहमती झाली तिचं पालन करणार नाही. त्यामुळं आता हा अधिकृत करार झाल्यानंतर इस्रायल काय भूमिका घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. इराण अमेरिका करारातला दुसरा मुद्दा आहे दोन्ही देश एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. या करारानुसार अमेरिका आणि इराण हे एकमेकांच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा आदर करतील. अमेरिकन अधिकाऱ्यांनी पत्रकारांसमोर जो करार वाचून दाखवला त्यामध्ये या मुद्द्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय. इथे महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेनं ज्यावेळी इराणवर हल्ला केला त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांचं इराणमध्ये रिजिम चेंज करण्याचं ध्येय होतं. त्यांनी स्वतः अनेकदा हे ध्येय बोलून सुद्धा दाखवलं होतं. इराणमध्ये जी सरकारविरोधी आंदोलनं होत होती त्यांनाही अमेरिकेनं पाठिंबा दिला होता. पण आता प्रत्यक्ष युद्धात इराणकडून मार खाल्ल्यानंतर रिजिम चेंज तर सोडा, अमेरिकेनं इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचं मान्य केलंय. युद्धातला हा इराणचा सगळ्यात मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. इराण अमेरिका करारातला तिसरा मुद्दा आहे अमेरिका समुद्रातील नाकेबंदी हटवणार. या करारानुसार आता अमेरिका इराणच्या बंदरांवर लादलेली नाकेबंदी आणि इतर निर्बंध उठवण्याची प्रक्रिया सुरू करेल. ही नाकेबंदी 30 दिवसांच्या आत पूर्णपणे हटवली जाईल. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार अमेरिकेनं नाकेबंदी उठवल्यानंतर इराण आपल्या बंदरांवरून पुन्हा तेल आणि इतर वस्तूंची निर्यात सुरू करेल. तसंच इतर देशांतील मालही कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय इराणपर्यंत पोहोचू शकेल. इराणसाठी हा फार मोठा दिलासा आहे, कारण अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. पण आता निर्यात पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे इराणमध्ये परकीय चलनाचा ओघ सुरू होईल. यामुळे त्या देशाचा आर्थिक अडचणी बऱ्यापैकी कमी होऊ शकतात. इराण अमेरिका करारातला चौथा मुद्दा आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा खुला करण्याचा. हा करार झाल्यानंतर इराणनं पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातातल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीला परवानगी दिली आहे. इराण पुढचे 60 दिवस होर्मुझमधून जाणाऱ्या कोणत्याही जहाजाकडून टॅक्स वसूल करणार नाही. म्हणजेच याचा सरळ सरळ अर्थ असा की 60 दिवसांनी इराण या जहाजांकडून टॅक्स मागू शकतो. इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अमेरिकेनं हल्ला करण्याआधी होर्मुझचा मार्ग सगळ्यांसाठी खुला होता. इराण तिथून जाणाऱ्या जहाजांकडून कोणतंही शुल्क घेत नव्हता. पण आता युद्धानंतर परिस्थिती बदलली असून इथून पुढे होर्मुझचा मार्ग पूर्वीसारखा मोफत राहणार नाही हे स्पष्ट आहे. इराण अमेरिका करारातला पाचवा मुद्दा आहे अमेरिका इराणला तब्बल $300 बिलियन म्हणजेच 28 लाख कोटी रुपयांची भरपाई देणार. या करारानुसार अमेरिकेनं आपल्या मित्र राष्ट्रांच्या मदतीनं इराणच्या विकासासाठी किमान $300 बिलियन देण्याचं वचन दिलंय. इराणला ही रक्कम काही लगेच मिळणार नाही.
त्यासाठी आधी अमेरिका आणि इराण यांच्यात 60 दिवसांच्या आत अंतिम करार होणं आवश्यक आहे. या करारामध्ये $300 बिलियन निधी कसा उभारला जाईल, त्याचा सोर्स काय असेल, ही रक्कम कशी डिस्ट्रीब्यूट होईल हे ठरवलं जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी म्हटलं होतं की अमेरिका थेट निधी देणार नाही, पण सौदी अरेबिया, कतार आणि UAE सारखे आखाती देश इराणला हा निधी पुरवू शकतात. त्यामुळेच या करारातला हा मुद्दा सगळ्यात विवादास्पद असल्याचं म्हटलं जात आहे. इराण आणि अमेरिकेतल्या करारातला 6वा मुद्दा आहे इराणवरचे आर्थिक निर्बंध हटवले जातील. या करारानुसार अमेरिकेनं इराणवर लादलेले सगळे निर्बंध टप्प्याटप्प्यानं उठवण्याचं आश्वासन दिलंय. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार इराणला आर्थिक निर्बंधांतून दिलासा देणं हे अमेरिकेच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं, कारण याद्वारे इराणला त्याच्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमवर मर्यादा घालण्यासाठी राजी केलं जाऊ शकतं. अमेरिका आणि इराणमध्ये जेव्हा 2015 साली अणु करार झाला होता, त्या करारानुसार इराणनं आर्थिक निर्बंधांतून दिलासा मिळवण्यासाठी आपल्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमवर निर्बंध स्वीकारले होते. पण त्या करारातल्या निर्बंधांचा कालावधी जास्तीत जास्त 15 वर्षांचा होता. आता ट्रम्प यांचा आग्रह आहे की इराण त्याचा न्यूक्लिअर प्रोग्रॅम कायमस्वरूपी बंद करेल. आता यावर दोन्ही देशांचं काय एकमत होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. इराण आणि अमेरिकेतल्या शांतता करारातला 7वा मुद्दा आहे इराण न्यूक्लिअर वेपन्स बनवणार नाही. या करारानुसार इराणनं पुन्हा एकदा वचन दिलंय की तो न्यूक्लिअर वेपन्स तयार करणार नाही किंवा ते वेपन्स मिळवण्याचा प्रयत्नही करणार नाही. करारात म्हटलंय की इराणकडे सध्या असलेल्या युरेनियमच्या साठ्याचं काय करायचं याचा निर्णय दोन्ही देश मिळून घेतील. यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभारली जाईल. भविष्यात यावर चर्चा होत मग अंतिम निर्णय घेतला जाईल. तसं पाहिलं तर इराणनं याआधी सुद्धा म्हटलंय की तो न्यूक्लिअर वेपन्स बनवत नाहीये, पण अमेरिका आणि इस्रायलचा यावर विश्वास नाही. युद्धामागचं हे मोठं कारण सांगितलं जात होतं. आता इराणनं पुन्हा एकदा न्यूक्लिअर वेपन्स बनवणार नसल्याचं जाहीर केलंय. या दोन्ही देशांच्या शांतता करारातला 8वा मुद्दा आहे हे दोन्ही देश सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल करणार नाही. याचा अर्थ हा होतो की इराण आपला अणु कार्यक्रम सध्या ज्या पातळीवर आहे त्या पलीकडे नेणार नाही. तो कोणतीही नवीन पावलं उचलणार नाही किंवा अणु कार्यक्रमाचा विस्तारही करणार नाही. दुसरीकडे अमेरिका सुद्धा इराणवर कोणतेही नवे निर्बंध लादणार नाही किंवा आखाती प्रदेशात पुन्हा आपल्या सैन्याची अतिरिक्त तैनाती करणार नाही. दोन्ही देश जैसे थे भूमिका स्वीकारण्यासाठी मान्य झाले. इराण अमेरिका करारातला 9वा मुद्दा आहे इथून पुढे इराणला निर्यातीवर सूट मिळेल. या करारानुसार अमेरिका इराणच्या कच्च्या तेलाच्या, पेट्रोलियम पदार्थांच्या आणि इतर वस्तूंच्या निर्यातीवर सूट द्यायला सुरुवात करेल. यासाठी अमेरिकेचं ट्रेजरी डिपार्टमेंट आवश्यक ती मंजुरी जाहीर करेल, ज्यामुळे इराणला आंतरराष्ट्रीय बाजारात आपलं कच्चं तेल विकता येईल. महत्त्वाचं म्हणजे ही सूट फक्त तेलाच्या विक्रीपुरती मर्यादित नाही, तर बँकिंग व्यवहार, जहाज वाहतूक, माल वाहतूक आणि इतर फायनान्शियल सर्व्हिसेसवर जे निर्बंध होते, ज्यामुळे इराणच्या तेल निर्यातीत अडथळा निर्माण होत होता, त्यावरही तोडगा काढला जाईल. इराणवर लादलेले सर्व निर्बंध हटवण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही व्यवस्था लागू राहील. इराण अमेरिका करारातला 10वा मुद्दा आहे अमेरिका इराणची गोठवलेली संपत्ती मोकळी करणार. या करारानुसार अमेरिकेनं वेगवेगळ्या निर्बंधांमुळे सध्या इराणची जेवढी संपत्ती फ्रीज करून ठेवली आहे ती संपत्ती अमेरिका इराणला वापरासाठी उपलब्ध करून देणार आहे. एका अंदाजानुसार ही रक्कम $24 बिलियन किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते. याचा अर्थ नुकसान भरपाईचा अंतिम करार होण्याआधीच इराणला अब्जावधी डॉलर्सची रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे. इराण अमेरिकेत झालेल्या शांतता करारातला 11वा मुद्दा आहे 60 दिवसांच्या आत अंतिम करार पूर्ण होईल. अमेरिका आणि इराणनं जास्तीत जास्त 60 दिवसांच्या आत अंतिम कराराबाबत वाटाघाटी करून त्याची अंमलबजावणी करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. पण दोन्ही देशांची सहमती असली तर हा कालावधी वाढवलाही जाऊ शकतो. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार 60 दिवसांचा कालावधी अत्यंत कमी मानला जातोय. इतक्या कमी कालावधीत अंतिम करार होणं सोपं नाही. याचं कारण म्हणजे याआधी जेव्हा इराणसोबत न्यूक्लिअर डील झाली होती त्याच्या वाटाघाटी पूर्ण होण्यास अनेक वर्ष लागली होती. पण ट्रम्प सरकारनं ही मर्यादा जाणीवपूर्वक निश्चित केल्याचं म्हटलं जात आहे. कारण जर 60 दिवसांच्या आत अंतिम करार झाला तर अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही मोठी उपलब्धी ठरेल. युद्धामुळे ट्रम्प यांची देशांतर्गत लोकप्रियता कमी होत असताना या करारामुळे त्यांना थोडाफार राजकीय लाभ मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. इराण अमेरिका करारातला 12वा मुद्दा म्हणजे दोन्ही देश मिळून एक मॉनिटरिंग मेकॅनिझम उभं करतील. या सामंजस्य करारातल्या सर्व अटींचे योग्य प्रकारे पालन केले जात आहे का याची खात्री करण्यासाठी हे मेकॅनिझम असेल. या करारातला 13वा मुद्दा म्हणजे आधी दोन्ही देशांना करारातल्या प्रमुख मुद्द्यांची अंमलबजावणी करावी लागेल.
जसं की सीज फायर कायम ठेवणं, स्ट्रेट ऑफ होर्मुझ खुला करणं, नाकेबंदी उठवणं, तेलाच्या निर्यातीला सवलती देणं. यानंतर अणु करारासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. या करारातला 14वा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अंतिम कराराला मंजुरी दिली जाईल. याचा अर्थ हा की अंतिम करार फक्त अमेरिका आणि इराण यांच्यात मर्यादित न राहता त्याला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळेल. जर सुरक्षा परिषदेनं या कराराला मंजुरी दिली तर त्यातल्या अटींचं जगभरातल्या इतर देशांना पालन करणं बंधनकारक असेल. एकूणच काय तर इराण आणि अमेरिकेत झालेल्या शांतता कराराचे जे मुद्दे समोर आले ते पाहता हा करार इराणच्या दृष्टीनं जास्त फायद्याचा असल्याचं दिसतंय. करारामुळे इराणवरचे आर्थिक निर्बंध हटणार आहेत, इराणला झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणार आहे, तेलाच्या निर्यातीवर सूट मिळणार आहे, इराणची फ्रीज झालेली संपत्ती मोकळी होणार आहे. तसंच इराण 60 दिवसांनंतर होर्मुझवर टोल आकारू शकणार आहे. बदल्यात अमेरिकेला इराणकडून फक्त न्यूक्लिअर वेपन्स बनवणार नाही एवढंच आश्वासन मिळालंय. हे आश्वासन इराणनं आधीच्या डीलमध्येही दिलं होतं. त्यामुळे हे युद्ध आणि ही डील अमेरिकेला चांगलीच महागात पडली आहे असं बोललं जात आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? इराण अमेरिकेत झालेली डील कोणत्या देशासाठी जास्त फायद्याची आहे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.